का करतेस हे सगळं? हे असलं दुटप्पी वागणं बंद करा राधिका. नाही, आय नो. मला माझ्या पायावर उभं राहायचंय, ब्ला ब्ला ब्ला. मला तुमच्या पैशांची गरज नाही, हो ना? हे सगळं तुला आता मी एकही पैसा देणार नाही. सिद्धच करायचं ना तुला स्वतःला. दाखव सिद्ध करून. हे असलं पापड लोणची विकून, छोटी कामं करून कुणी कधीही मोठं होत नसतं, कळलं? कुठलंही काम छोटं नसतं. आपण छोट्या छोट्या कामात ना स्वतःला सिद्ध करत असतो. नाही म्हणजे मला काही फारसं माहिती नाही. मी तर साधी गृहिणी आहे. तुम्हाला तर माहिती असेल ना, तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे खूप मोठे ऑफिसर आहात. मग मला सांगा, तुमची कंपनी काय एका रात्रीत मोठी झाली नाही ना? आपण शून्यातनं जग निर्माण करतो. म्हणजे असं म्हणतात, मी तर माझा छोटा व्यवसाय करून राहील. नाही, खूप लोक प्रयत्न करतात त्यात मोडता घालायचा, पण मी थांबणार नाही. मी हे करत राहील. मला हे करत राहावंच लागेल. कारण एक ना एक दिवस मला तुमच्या नजरेला नजर देऊन उभं राहायचं. म्हणून मला माझा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा. बिझनेस आणि तू एक लक्षात घे, हे असं पुडाच्या वड्या, लोणची, पापड हे करून बिझनेस नाही करताय. आरशात पाहिलंच कधी स्वतःला? आपण कसे दिसतो, कसे वागतो, कसे बोलतो, कसे आहोत, पाहिलंच कधी? हे बिझनेस तुझ्याच्यानं नाही होणार कधी. आणि हा एक फुकटचा सल्ला देतो, आयुष्यामध्ये काही मोठं करायचं असेल ना, तर कॅलिबर लागतं, हुशारी लागते, स्मार्टनेस लागतो. पण अनफॉर्च्युनेटली तुझ्यामध्ये तर यातलं काहीच नाहीये. तू एक काम कर, हे पापड लोणची हेच विक रस्त्यावर. हा, मग आता त्यातनं काय 5-50 रुपये तुला मिळतील. त्यातनं महिन्यातून एकदा मुलासाठी भेळ घे, 2-3 महिन्यातून एकदा नवीन कपडे घेऊ शकशील, मे बी. ओके, कॅरी ऑन. विक पापड लोणची मसाले आणि डिंकाचे लाडू. चल छान आहे. वहिनी, सॉरी. तो भाऊजी, मला कुणाची सहानुभूती नकोय. मला खरं तर कुणाकडनं काहीच नकोय. यांनी माझा पुन्हा सगळ्यांसमोर अपमान केला. ठीक आहे, पण मला खात्री आहे मला याच्यापेक्षा दुपटीनं कैकोपटीनं महान प्रतिष्ठा मिळेल ह्याच ऑफिसमध्ये. आणि हेच तो मान देतील, हे नक्की. God, Gary, I'm so happy. I'm so proud of you. कसलं ऐकवलंस यार तू त्या इडियटला? आणि बरंच झालं आज तू बोललास ते. सगळेच लाईनीत आलेत आज. नाही, मी आता खूप ऐकत होतो इतके दिवस. आज म्हणलं चांगलं फैलावर घ्यावं यांना. आता मी कोणाचं म्हणजे कोणाचंही ऐकणार नाही. There you are. Dude, you're not answerable to anyone. Actually, that whole staff is answerable to you. आणि काय यार ते जेनी आणि आनंद किती फालतू लोक आहेत, किती नॉनसेन्स आहेत ते. जेनीला एवढी साधी गोष्ट कळत नाही का? हे ऑफिस आहे की मार्केट आहे, तर राधिकाला कशाला आणायचं उगाच?
यु नो व्हॉट, आय एम टेलिंग यू, प्लीज तिला काढून टाक नोकरीवरनं आता तरी काढून टाक यार. खूप ॲटिट्यूड आहे माहितीये तिला. प्लस तिला त्या राधिकाचा पुळका आहे. जा ना म्हणा, मग तिलाच हेल्प कर जाऊन, काय ती लोणची कर किंवा पापड काय ते तळत बिळत बैस. ते जेनीचं सोड ग तू. जेनी काय साधी रिसेप्शनिस्ट आहे, तिला या गोष्टी कळत पण नाही. प्रॉब्लेम राधिकाचा आहे. ती ना असं काहीतरी पिक्चर क्रिएट करते ना यांच्यासमोर की जेनी सारखे लोक काय गॉसिप करायला सुरू करतात. मुळात ना आपलं आयुष्यामध्ये व्हिजन क्लिअर पाहिजे. ते असल्या छोट्या मेंटॅलिटीच्या लोकांकडे नसतं, म्हणून असे मागे पडतात. अच्छा, नाही मग त्या बाबतीत मी ना खूप लकी आहे, कारण तू सोबत असल्यामुळे माझं विजन खूप क्लिअर आहे ना. आय लव्ह यू सो मच. आता तू बघच, राधिका ना या ऑफिसमध्ये परत पाऊल ठेवायची हिंमत नाही करणार. सारखी माझी निंदा नालस्ती करत असते ना, सारख्या कुरघोड्या करायच्या असतात तिला, तुला डाऊन दाखवायचं असतं. आता बघ, आता मी कोणाचं म्हणजे कोणाचं काहीही ऐकून घेणार नाही. कम इन. काय आनंद, काही कामाचं असेल तरच आत यायची तसदी घे. तुझं लेक्चर ऐकण्याच्या अजिबात मूडमध्ये नाही. सर, मी तुमच्याशी इथे कामाचंच बोलायला आलोय. Then come in. Yes. इथे फक्त कामाचीच माणसं असतील तर बरं होईल. नाही म्हणजे अनऑफिशियल माणसांसमोर बोलणं या आपल्या कंपनीच्या एथिक्स आणि मॅनर्स मध्ये बसत नाहीये. बरोबर ना गुरुनाथ सर? माझ्या केबिन मध्ये कुणी यायचं कुणी थांबायचं हे मी ठरवेल आनंद. ओके, सो लेट्स नॉट डिस्कस अपॉन दॅट. कामाचं काय ते बोल. काय काम होतं? सर, ह्या काही डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यावर मला तुमचे सिग्नेचर्स हवे आहेत, आणि पुढची काही मीटिंग्स लाईंड अप आहेत. आय होप यू आर अवेलेबल सर. नाही म्हणजे आय अंडरस्टँड तुमच्यावर बराच वर्कलोड आहे, सो गॅरी, तू एक काम कर, तू यांना हे का देत नाही ते आपलं ते काय असतं ते कागदावर असतं ते वॉर्निंग, काय मेमो. हा मेमो. मेमो का देत नाही यांना? Come in. May I come in, sir? Come in. Yes, Jenny. सर, ॲक्च्युली मिस्टर धुरी आपले पुण्याचे जुने क्लायंट आहेत सर. त्यांना आपण वेळ दिला नाही म्हणून ते नाराज आहेत सर. 4 वेळा मीटिंग पोस्टपोन झाल्यामुळे त्यांनी आपल्याला अल्टिमेटम दिलंय सर. ठीक, मी बोलतो त्यांच्याशी. सर, आपण जर म्हणजे तुम्ही त्यांना वेळ दिला नाही तर. अगं, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का?